नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे बालचंद्र. मराठी ज्योतिष कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत प्रेमविवाहामध्ये 2 व्यक्ती असतील. एका व्यक्तीची रास तुळ रास असेल आणि दुसऱ्या व्यक्तीची मीन रास असेल, तर त्यांचं जे वैवाहिक जीवन आहे हे नेमकं कशा प्रकारचं असेल. दोन्ही राशींनी किंवा दोन्ही व्यक्तींनी अशा कोणत्या गोष्टी की ज्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे, अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या प्रत्यक्ष रूपात करणं गरजेचं आहे. दोघांचे जे नेमकं व्यक्तिमत्व हे कशा प्रकारचं असेल, दोघांच्या आशा, अपेक्षा या कशा प्रकारच्या असेल, अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्यामुळे वैवाहिक जीवनात फार मोठ्या प्रमाणाचे त्रास होऊ शकतील, या सर्व संदर्भातली खुलासेवार चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा, या चॅनलद्वारे मेष राशीपासून ते मीन राशीपर्यंत सर्व ज्या 12 राशी आहेत, त्या सर्व 12 राशीचं वैवाहिक जीवन प्रेमविवाहाचं नेमकं कशा प्रकारचं असेल या संदर्भातले व्हिडिओ अपलोड होत आहेत. आपण त्याचा आनंद जरूर घ्या. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत तूळ आणि मीन राशीबद्दल. सगळ्यात पहिल्यांदा आपण तूळ राशीबद्दल विचार करू. तूळ राशीबद्दल सांगायचं झालं तर कालपुरुषाच्या पत्रिकेमध्ये 7व्या स्थानात येणारी रास आहे, पुरुष रास आहे. या राशीचा जो स्वामी आहे तो रवी आहे, तो शुक्र आहे. या राशीचं पुरुष रास आहे, राशीचं जे तत्व आहे ते वायू तत्व आहे आणि जी रास आहे ही चर स्वरूप रास आहे. सगळ्यात लॅबिश लाईफस्टाईल जगणारी ही रास आहे. आता लॅबिश लाईफस्टाईल याचा अर्थ संपूर्णपणे पैशाचे उधळण वगैरे असा प्रकार नाही. या राशीमध्ये एक गोष्ट खूप चांगली दिसून येते, ते म्हणजे समतोलत्व राखणाऱ्या रास आहे. मुळातच या राशीचं चिन्हच हे तराजूचं आहे. त्याच्यामुळे कुठल्याही गोष्टीमध्ये वाहून जाऊ नये किंवा मर्यादा कुठे आहे, थांबणं कुठे गरजेचं आहे, कुठे आपल्याला थांबायला हवं, कुठे आपल्याला गोष्टी नेमक्या करायला हव्यात, याचं भान तूळ राशीच्या व्यक्तीला खूपच चांगल्या प्रकारचं असतं. त्यामुळे कुठल्याही गोष्टीच्या मागे फक्त आणि फक्त एखादी अपेक्षा ठेवून किंवा भावनेच्या आहारी न जाणं, हा प्रकार तूळ राशीमध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसून येतो. अर्थात बाकीच्या ज्या 11 राशी, त्या बाकीच्या 11 राशींचं जे चांगले गुणधर्म आहेत हे तुम्हाला तूळ राशीमध्ये निश्चित दिसतील. म्हणजे मेष राशीचा बिनधास्तपणा किंवा जे एनर्जी लेव्हल आहे, वृषभ राशीचं चांगलं बोलणं आहे किंवा कलेचा ओढा जो असतो, मिथुन राशीचा जो भाबडेपणा असतो किंवा पोरकटपणा असतो, कर्क राशीचा जो कष्टाळूपणा आहे किंवा फॅमिलीशी जे अटॅचमेंट आहे, सिंह राशीचा जो मर्दानीपणा आहे, कन्या राशीचा जो चिकित्सक चौकसपणा आहे आणि वृश्चिक राशीचा जो अलर्टनेस आहे किंवा एखाद्या गोष्टीबद्दल खूप जास्त अलर्टपणा, हा प्रकार, धनुराशीचा बिनधास्तपणा, एनर्जी लेवल किंवा दुसऱ्याला उपयोगी पडण्याची वृत्ती, मकर राशीचा जो साधारण कामाच्या प्रती किंवा तुमच्या कर्तव्याप्रती असणारी निष्ठा, कुंभ राशीचा जो आधुनिकपणा आणि मीन राशीचा भोळा भाबडेपणा, हा सर्व भाग म्हणजे या सर्व राशीचे जे चांगले भाग आहेत हे तूळ राशीमध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसून येतात. परंतु हे जरी दिसत असलं तरी एखाद्या गोष्टीच्या खूप मागे पडणं किंवा खूप आहारी जाणं, हा प्रकार तूळ राशीमध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसून येतो. त्याच्यामुळे त्यांचं व्यक्तिमत्व हे तुम्हाला समतोलत्व राखणारे दिसेल. फॅशनच्या बद्दल सांगायचं झालं तरी फॅशनचा सेन्स हा या राशीच्या व्यक्तींना खूप चांगल्या प्रकारे दिसून येतात आणि ती सुद्धा ठळक फॅशन दिसणार नाही. म्हणजे फॅशन करतील पण ते सोबर असेल, खूप महागडी नसेल किंवा अत्यंत आधुनिक, डोळे दिपवून टाकणारे वगैरे हा प्रकार तसा नसेल. वागणं बोलणं सुद्धा खूप चांगलं असतं. अर्थात त्यांचं बोलणं असतं हे सुद्धा खूप चांगलं असतं. नीट विचार करून बोलणारे असतात आणि वैचारिक पाया हा या राशीचा खूप चांगल्या प्रकारचा असतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बोलण्याच्या बाबतीत त्यांच्यामध्ये वेगळेपणा दिसून येतो, तो म्हणजे समोरच्या पातळीपर्यंत जाऊन बोलतात. ही गोष्ट खूप चांगली असल्यामुळे समोरच्या व्यक्तीला यांच्यामध्ये आपलेपणा निर्माण होतो. एकतर यांचं व्यक्तिमत्व स्वतःला अगदी व्यवस्थित पॉलिश ठेवतात, बोलणं सुद्धा खूप चांगलं असतं. त्याच्यामुळे यांचं व्यक्तिमत्व लक्षात राहणारं असतं समोरच्या व्यक्तीच्या. ही गोष्ट थोडीशी स्पेशल आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे रिस्पेक्ट देतात. स्वतःचा सुद्धा सेल्फ रिस्पेक्ट राखतात आणि दुसऱ्याला सुद्धा रिस्पेक्ट देतात. ही गोष्ट सुद्धा या राशीमध्ये खूपच चांगल्या प्रकारे दिसून येते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे यांचा बौद्धिक छंद खूप चांगला असतो. आकलनशक्ती, ग्रहशक्ती खूपच चांगल्या प्रकारची असते. एखाद्या गोष्टीचा टेक्निकल, तांत्रिक विचार करणं किंवा नेमका विचार करणं, हा प्रकार तूळ राशीच्या व्यक्तीमध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसून येतो. अधिभौतिक सुखाची आवड असेल, चित्रपट, संगीत, कलेचा पिंड, हा या राशीमध्ये खूपच चांगल्या प्रकारे दिसून येतो. दुसऱ्याला समजावून घेण्याची वृत्ती ही सुद्धा या राशीमध्ये खूप चांगल्या प्रकारची दिसून येत आहे. भिन्न लिंग व्यक्तीप्रती आकर्षण हे सुद्धा या राशीमध्ये खूप चांगल्या प्रकारे हेल्दी असते आणि म्हणूनच याच्या राशीचं बहुतेक वेळा रिलेशनशिपमध्ये असणं किंवा प्रेम होणं हा प्रकार दिसून येतात. परंतु माणुसकीवरती विश्वास ठेवणारी रास आहे, ऊर्जा आहे या राशीमध्ये आणि यांचं वागणं बोलणं सुद्धा अतिशय व्यवस्थित आणि चांगल्या प्रकारचं दिसून येतं. एकंदरीत त्यांचं व्यक्तिमत्व हे छाप टाकून जाणारं असतं. तर इथे एक गोष्ट थोडीशी महत्त्वाची आहे, थोडासा अहंकार हा या राशीमध्ये दिसून येतो. तो लगेच दिसून येणार नाही. ज्यावेळेस तुम्ही त्यांच्या संपर्कामध्ये बरेच कालावधीसाठी राहाल त्यावेळेस तुम्हाला तो निश्चित दिसेल. त्यानंतर आपण चर्चा करणार आहोत मीन राशीबद्दल. मीन राशीबद्दल सांगायचं झालं तर कालपुरुषाच्या पत्रिकेमध्ये व्यय स्थानामध्ये येणारी रास आहे. स्त्री रास आहे. या राशीचा जो स्वामी आहे तो गुरु आहे. या राशीचं जे तत्व आहे ते जलतत्व आहे
आणि ही जी रास आहे द्विस्वभावाची रास आहे. अत्यंत मऊ, अत्यंत नाजूक आणि भोळी भाबडी असं वर्णन करता येईल एका वाक्यामध्ये. महत्वाचं म्हणजे या राशीबद्दल सांगायचं झालं तर निसर्गदत्त सौंदर्य लाभलेली ही रास आहे. म्हणजे या राशीला वेगळं कॉस्मेटिक सौंदर्याची आवश्यकताच नसते. अभिजात सौंदर्य या राशीमध्ये खूपच चांगल्या प्रकारचे दिसून येतं. त्यामुळे कुठलेही कपडे घाला, ते अतिशय सुंदर असेल. यांचे जे एक्सप्रेशन असतात ते सुद्धा खूप चांगले असतात आणि ते छोट्या मुलासारखे असेल, निरागस असेल आणि यांच्याकडे तुम्ही बघितलं तर परत सुद्धा बघण्याचा तुम्हाला हे होईल म्हणजे. तर ती गोष्ट या राशीमध्ये खूप चांगली असते. म्हणजे सौंदर्य चांगलं असतं हे दैवी देणगी आहे. दैवी देणगी दुसरी सुद्धा या राशीमध्ये येते म्हणजे लक फॅक्टर. यांचा जो लक फॅक्टर असतो तो सुद्धा खूप चांगला असतो. म्हणजे यांच्यामध्ये बाकीचे गुण तुम्हाला कदाचित थोडे कमी दिसतील. म्हणजे ज्याला आपण जिद्द, चिकाटी, महत्वाकांक्षा किंवा ज्याला आपण हार्ड वर्किंग नेचर वगैरे म्हणतो, हा प्रकार या राशीमध्ये तसा दिसणार नाही. पण हे कमी असून सुद्धा दिसणार नाही म्हणजे अजिबात नसतं असं नाही. असतो, पण थोडंसं कमी असतं. पण हे जे गुण आहेत की जे महत्वाचे असतात तुम्हाला आयुष्यामध्ये स्थावरता येण्याकरता, हे गुण जरी कमी असले तरी लक फॅक्टर खूप चांगलं असतं आणि म्हणूनच यांचं जे जीवन आहे ते अतिशय स्मूथ चाललेलं असतं आणि अतिशय स्मूथ जावं अशी त्यांची अपेक्षा असते. आणि तशाच प्रकारे याचा पिंड सुद्धा असो. करेंगे, देखेंगे, सोचेंगे, हा जो भाग आहे हा भाग या राशीच्या व्यक्तीमध्ये थोडासा दिसून येतो. परंतु भाबडे असतात, भोळे असतात आणि खूपच ज्याला आपण इमोशनल वगैरे म्हणतो, हे खूपच असतात. ट्रस्टवर्दी असतात, त्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवू शकता. ट्रान्सपरंट असतात. जी गोष्ट यांच्या मनात असते तीच त्यांच्या ओठांवर सुद्धा दिसून येते. छोट्या मुलासारखं असतं. नर्चर लाड करून घ्यायला आवडतात. अगदी मोठे झाले तरी सुद्धा. आणि म्हणूनच बऱ्याच वेळा होतं काय, की ज्यावेळेस ते रिलेशनशिपमध्ये असतात, कुठल्याही जसं आपण इथे वैवाहिक जीवनाच्या बद्दल बोलतोय, तर नेहमी अपेक्षा असते, की समोरच्या व्यक्तीने आपल्याला समजून घ्यावं, समोरच्या व्यक्तीने आपले लाड करावे, समोरच्या व्यक्तीच्या विचारांमध्ये आपण असावं, हे यांना कायम वाटतं. आणि त्याच्यामुळे डिपेंडन्सी यांच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात येते. अर्थात त्याचा दुसरा निगेटिव्ह सुद्धा एक पॉईंट असतो. डिपेंडन्सी ज्यावेळेस तुमची येते त्यावेळेस एक समोरचा व्यक्ती समजा काय वेगळा वागायला लागला, की आपल्याला एकदमच आपलं सगळं जग नाहीसं झाल्यासारखं वाटतं. आपण एकटे पडल्यासारखं वाटतं. आपलं कुणीच नाही असं वाटतं. म्हणजे माणसांच्या गर्दीमध्ये किंवा घराण्यामध्ये असून सुद्धा आपण एकटे पडलो का असं काहीतरी वाटायला लागतात. आणि मग त्याच एका विचारांसमोर आपल्या जो विचारांचा गुंता असतो तो कोश तयार करतो आणि आपण त्या कोशामध्येच रडत राहतो किंवा आपण त्या कोशामध्ये दुःख करत राहतो आणि ते दुःखच आपल्याला आपल्याशी वाटायला लागतात. हा भाग मीन राशीच्या व्यक्तीमध्ये जास्त प्रमाणात दिसून येतो. इथे लक्ष देणं गरजेचं आहे कारण इथूनच पुढे तुम्हाला मानसिकतेच्या संदर्भात ते त्रास दिसून येतात किंवा मग स्वप्नमय दुनियामध्ये हरपलेले दिसून येतात. ही स्वप्न सुद्धा निगेटिव्ह असतात. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे स्वप्नामध्ये रमणं, स्वप्नामध्ये आनंद मानणं किंवा दुःख मानणं हा प्रकार मीन राशीमध्ये खूप जास्त प्रमाणात दिसून येतो. त्याच्यामुळे त्याला सायकोलॉजिकल त्रास थोडेसे लवकर होण्याची शक्यता जास्त असते. या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं हा त्यांचा निगेटिव्ह पॉईंट आहे. मात्र दुसऱ्याला मदत करणं, दुसऱ्याच्या मदतीला धावून जाणं, मग तो आपला की परका हे बघितलं जाणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एखाद्या व्यक्तीला मदत केलेली आहे, त्यांनी आपल्याला फसवलेलं आहे आणि परत जाऊन सुद्धा त्यांना मदत करण्याची वृत्ती ही फक्त याच राशीमध्ये तुम्हाला दिसून येईल. जो भोळेपणा, जो भाबडेपणा मी म्हणालो, तो या राशीमध्ये दिसून येतो. भोळा बाबडा असला म्हणून बुद्धीने कमी असतात असं अजिबात नाही. बुद्धी चांगली असते आणि थोडंसं ज्याला आपण यांचे शाळा कॉलेजमध्ये शिक्षण वगैरे पण चांगलं असतं. पण बुद्धीच्या बरोबर येणारा जो अलर्टनेस असतो, तो मात्र या राशीमध्ये दिसून येत नाही. म्हणजे भावनिकतेचे जे भाग असतो तो एवढा जास्त प्रमाणात असतो, की तो थोडासा म्हणजे ओव्हरफ्लो होणं म्हणतो ना, उतू जाणं, हा प्रकार वगैरे यांच्यामध्ये जास्त प्रमाणात थोडासा दिसून येऊ शकतो. आता त्याचे चांगले वाईट परिणाम मिळतात आणि तरी पण सुद्धा त्यांच्या पूर्ण व्यक्तिमत्त्वाची इमारतच मुळात अशा प्रकारे असते. त्यामुळे साधारणतः वेगळं काय होणं किंवा ते काय बदलू शकत नाही. कारण ते बदललं गेलं तर यांचं व्यक्तिमत्वच बदललं जाईल. अर्थात त्याचे त्रास होतात थोडे, पण एकंदरीत सगळा त्यांचा जो दृष्टिकोन असतो सकारात्मक असतो, पॉझिटिव्ह असतो. त्यामुळे त्यांचं जे जीवन असतं ते हॅपी गो लकी ज्याला आपण म्हणतो तशा प्रकारे जातं. म्हणजे जीवनामध्ये खूप तडफ आहे, जीवनामध्ये खूप म्हणजे काहीतरी वेगळं करून दाखवायचं आहे आणि जे आपल्या वेगळ्या परिस्थितीला सामोरं गेलेलं आहे आणि त्याच्यामुळे स्वतः काही असं काही नसतं. अगदी व्यवस्थितपणे सहजपणे त्यांचं आयुष्य चाललेलं असतं. कधी-कधी ज्यावेळेस त्रासदायक गोष्टी येतात समोर, त्यावेळेस मात्र ते थोडेसे ढेपाळून जातात. त्यामुळे त्यांच्या बरोबर असणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत त्यांनी त्याला साथ देणं गरजेचं आहे आणि त्याची सुद्धा जबाबदारी संपूर्ण घेतात. कारण समोरच्या व्यक्तीला संपूर्णपणे साथ देणं हे या राशीला खूप चांगल्या प्रकारे जमतं. या गोष्टी सांगितल्या त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे ज्या मीन राशीचा व्यक्ती आहे त्याची निर्णय क्षमता सुद्धा कमी असते. म्हणजे एखाद्या गोष्टीत निर्णय घ्यायचा, तर मग घ्यायचा की नाही या द्विधावस्थेमध्ये असतात आणि बऱ्याच वेळा निर्णयापर्यंत पोहोचतच नाही. त्याच्यामुळे कमिटमेंट वगैरे करणं किंवा कमिटमेंट पाळणं हे या राशीला तसं जमत नाही. एवढं असून सुद्धा या राशीबद्दलचं एक वेगळ्याच प्रकारचं आकर्षण हे प्रत्येकाला असतं. कारण तो तसा त्यांचा स्वभाव, त्यांचं वागणं, बोलणं हे अगदी निरागस असतं, इनोसंट असतं. तो जो मी मगाशी म्हणालो, की व्यक्तीमधला जो निरागसतेचा भाग आहे, हा बऱ्याच प्रमाणात तुम्हाला मीन राशीमध्ये दिसून येतो. जसं आपण चर्चा करतो आहोत, की तूळ रास आणि मीन रास परस्पर
प्रेमविवाद असेल, अर्थात लक्षात घ्या या दोन्ही राशीबद्दल आपण बरंच काय ऐकतो, म्हणजे षडाष्टक आहे, त्याचे सुद्धा मृत्यू षडाष्टक आहेत. आता षडाष्टक किंवा मृत्यू षडाष्टक ऐकलं तर प्रत्यक्षात मृत्यूच आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो, परंतु तसा काय नसतं. त्याचा भावार्थ किंवा गर्भित अर्थ लक्षात घेणं गरजेचं आहे. मृत्यू षडाष्टक याचा अर्थ, षडाष्टकाचा अर्थ की या दोन्ही राशी परस्परांपासून कुंडलीमध्ये 6 आणि 8 स्थानामध्ये येतात आणि मृत्यू म्हणजे प्रत्यक्ष मृत्यू नाही, तर या दोन्ही राशींचे जे स्वभाव गुण विशेष आहेत ते संपूर्णपणे वेगळे आहेत. जसं की तुळ रस आहे ही अधिभौतिक आहे आणि मीन रस आहे ती पूर्णपणे पारमार्थिक आहे. भक्तीचे रस आहे किंवा तुळ राशींचं जे व्यक्तिमत्व असतं हे बऱ्याच प्रमाणात अधिभौतिक सुखाशी निगडीत असतं आणि यांचं जे व्यक्तिमत्व असतं ते प्रेमाशी किंवा भक्तीशी निगडीत असतं. जी तुळ रस आहे हे सांसारिक आहे आणि जी मीन रस आहे ही थोडीशी पारमार्थिक वगैरे आहे. तर तो प्रकार दिसून येतो. आणि जो बाकीच्या ज्या आता आपण गोष्टी डिस्कस केल्या दोन्ही राशींच्या, त्या तुम्हाला जाणवलं असेल की या दोन्ही राशीच्या स्वभाव व्यक्तिमत्वामध्ये किंवा त्यांच्या एकंदरीत जीवनाकडे बघण्याच्या दृष्टिकोनात सगळ्याच गोष्टीमध्ये बराचशी तफावत होते दिसून येतं. तरी सुद्धा यांच्यामध्ये प्रेम होतं, कारण दोन विरुद्ध ध्रुवामध्ये आकर्षण हे नेहमीच असतं. हा नैसर्गिक नियम आहे. यानुसार त्याच्यामध्ये ते अर्थात मृत्यू षडाष्टकाबद्दल मी सांगतो, त्याच्यामुळे फक्त हा जो भाग झाला तो फक्त स्वभावाच्या मध्ये झाला, परंतु मृत्यू षडाष्टक असल्यामुळे काय मोठे काय प्रॉब्लेम होतील असं काही नाही. त्याकरता कुंडलीमध्ये तुमचे बाकी ग्रह किंवा जसं की सप्तमेश आहे, त्यानंतर शुक्र आहे आणि त्यांच्याशी इतर ग्रहांचे होणारे योग, प्रतियोग, केंद्रयोग, युतियोग किंवा ते कोणत्या राशी नक्षत्रात हे सुद्धा पाहणं गरजेचं ठरतं. नुसते षडाष्टक आहे, मृत्यू षडाष्टक म्हणून त्याच्यावरती तुम्ही गुल्ली मारून नका. अर्थात प्रेमविवाहामध्ये गुल्ली मारण्याची गरजच नसते, कारण प्रेम असलं की बाकी सगळ्या गोष्टी चालतात. परंतु या ज्या तुम्हाला सांगितलं दोघांची जी व्यक्तिमत्व आहेत, ही व्यक्तिमत्व मात्र तुम्हाला व्यवस्थित लक्षात आली तर कुठल्याही अडीअडचणीच्या काळामध्ये किंवा ज्यावेळेस वादविवाद होतात त्यावेळेस गोष्टी किती चालायच्या हे तुम्हाला ते लक्षात येईल. त्याकरता व्यक्तिमत्व जाणून घेणं गरजेचं राहील. व्यक्तिमत्व समजली तर तुम्हाला गोष्टी टॅकल करणं सोपं जाईल. त्यामुळे विवाहामध्ये फक्त भावना नसतात तर तिकडे विचार सुद्धा असतात, तर विचारही जुळणं हे गरजेचं राहील. तर या गोष्टींकडे तुम्ही लक्षात घेतलं तर तसं काय प्रॉब्लेम येणार नाही. अर्थात प्रेमीविवाहामध्ये किंवा प्रेमामध्ये सुद्धा समोरचा व्यक्ती जसा आहे तसा जर का तुम्ही स्वीकारलात तर तुमचं जे एकंदरीत जे रिलेशनशिप आहे कुठलंही असेल ते अतिशय स्मूथपणे चालू शकेल. जर का तुम्ही त्याच्यामध्ये करेक्शन करायला गेलात तर मात्र समोरच्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व बदलू शकेल आणि मग एक वेगळाच व्यक्ती तुमच्या समोर येऊ शकेल की ज्याच्यावरती तुम्हाला प्रेम करणं थोडंसं कठीण होऊन बसेल. तर या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. या व्यतिरिक्त जर का तुम्हाला तुमच्या वैवाहिक जीवनात काय प्रॉब्लेम कॉम्प्लिकेशन वाटत असेल तर तुमची जी कुंडली आहे ही पाहणं थोडंसं गरजेचं ठरतं. कारण या ज्या आपण राशी आता बघितल्या त्याचे गुणधर्म बघितले ते फक्त आणि फक्त चंद्रावर आधारित असतात. चंद्रा व्यतिरिक्त प्रत्येक कुंडलीमध्ये बाकी 11 ग्रह सुद्धा असतात. ते वेगवेगळ्या राशी नक्षत्रामध्ये असू शकतात आणि त्यांचे स्वतःचे वेगवेगळे गुणधर्म असू शकतात. मग ते कोणत्या कशा प्रकारचे आपली कुंडली पाहून त्याद्वारे समस्याचं निराकरण त्याबद्दलचं मार्गदर्शन करता येऊ शकेल. तर मित्रांनो, हे होतं तुळ रास आणि मीन रास परस्पर प्रेमविवाहामध्ये असतील, प्रेमविवाहाच्या बंधनात असेल, त्यांचं व्यक्तिमत्व नेमकं कशा प्रकारचं असेल या संदर्भातली चर्चा. आपल्याला व्हिडिओ कसा वाटला, आपण त्याचा अनुभव कशा प्रकारे घेतला नक्की कळवूया. आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा हे सुद्धा लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.